भाजपा लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केलाय। शृंगारे यांनी मागील 5 वर्षात लातूरमधील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याची पावती म्हणून त्यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याचे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल नागनाथ निडवदे यांनी म्हटलंय। शिवाय शृंगारे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पार स्वप्न साकार करण्याचा निर्धार त्यांच्या समर्थकांनी केलाय। उमेदवारांची लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी या ठिकाणी आज जाहीर झाली। आज लातूर लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय सुधाकर शृंगारे साहेब यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। परत एकदा सन्माननीय सुधाकर शृंगारे साहेब यांना भारतीय जनता पक्षाने संधी दिलेली आहे। खऱ्या अर्थानं मागच्या 9 वर्षामध्ये आपल्या देशाचे लाडके आणि लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास करून खऱ्या अर्थानं जनतेने मागच्या 5 वर्षामध्ये सुधाकररावजी शृंगारे साहेब यांना संधी दिली होती आणि खऱ्या अर्थानं 5 वर्षामध्ये लातूरमध्ये अनेक विकास कामांच्या माध्यमातून, रेल्वेच्या विकास कामाच्या माध्यमातून अनेक गरजा ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे केला। याची पावती खऱ्या अर्थानं पक्षाने त्यांना दिलेली आहे। खऱ्या अर्थानं आज भारतीय जनता पार्टी 400 पार या ठिकाणी जाणार असा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा खऱ्या अर्थानं पूर्णपणे ताकदीनं या ठिकाणी सर्वांचे एक पाऊल पुढे जाऊन या ठिकाणी उमेदवारांना मदत करतील आणि उमेदवारांना खऱ्या अर्थानं चांगल्या विक्रमी मतांनी या ठिकाणी विजयी करून देतील।